आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल, तर या जगात कोणालाही काहीही सांगण्याची अजिबात गरज नाही. जर ध्येय गाठायचं असेल, तर शांत राहा. शांत राहून मेहनत करा. आपले जग आपल्यापुरतीच मर्यादित ठेवा. जोपर्यंत तुम्ही ते मिळवत नाही, तोपर्यंत त्याबद्दल कोणालाही सांगू नका. कोणाला सांगून शेवटी तुम्हाला काय मिळणार? नाव आणि प्रसिद्धी? सहसा यशस्वी झाल्यानंतरच मिळते, पण आधी त्याच्याबद्दल विचार करणं सोडून द्या. जगात जेवढेही यशस्वी लोक आहेत, लोक त्यांना त्यांच्या यशामुळे ओळखतात. लोक खूप हसायचे की हा कसल्या गोष्टी करतोय, वेडा झालाय का? पण हजारो वेळा अपयशी झाल्यानंतर जेव्हा त्यांनी असे उपकरण बनवले, तेव्हा लोक त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव करू लागले. तेव्हा सगळेजण वावा करू लागले आणि आज त्यांचं कर्तृत्व संपूर्ण जग जाणतं. हे बघा, मेंदूचं काम असतं विचार करणं आणि तुमचं काम असतं त्यावरती ॲक्शन घेणं. म्हणूनच आपली एक वेगळी दिशा बनवा. चांगल्या गोष्टींचा विचार करा. त्याबद्दल एक वेगळ्याच पातळीची कल्पनाशक्ती तयार करा. जग असेच बनते, रंग असेच बदलतात. या गोष्टीची तुम्हाला जाणीव आहे. आयुष्यभर कोणीही सोबत राहत नाही, हेही तुम्हाला समजेल. मग उगीचच वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे? आपली गोष्ट, आपले रहस्य सगळ्यांना कशाला सांगायचे? चला, गुपचूप एक नवीन जग बनवूया. जेव्हा यशस्वी होऊ तेव्हा सगळ्यांना सांगू. जेव्हा ध्येय मिळेल तेव्हा सगळ्यांना दाखवून देऊ. कारण जेव्हा तुम्ही लोकांना भेटता, तेव्हा तुम्ही फक्त तुम्ही राहणार नाही, तर अशी व्यक्ती असाल जी तुमचं कठीण काळ आणि तुमच्या अडचणींचा रस्ता न सांगताही सगळ्यांना समजून सांगेल. कुणीतरी अगदी बरोबर म्हटलं आहे, मेहनत इतक्या शांततेने करा की यशामुळे संपूर्ण जगात धिंगाणा झाला पाहिजे. कुणालाही कानाकोपऱ्यात खबर लागू नये. हे यश इतकं मोठं खळबळ उडवून देईल.